जब भी जाना होगा। खूप सुंदर 2 दिवसानंतर आंघोळ केली. बॅडीने नवीन सॉक्स घातलेले आहेत. बॅडीला जरा पण मॅनर्स नाहीत की काय बोलावं काय दाखवावं काही. आपले दर्शक फॅमिली आहे ती, चालते की फॅमिली आहे ना तुम्ही. हॅलो गाईज, तुम्हाला माहीतच असेल आम्ही 5-5:30 वाजता रूमवर आलो आहे आणि तेव्हा जे झोपलो आहे त्यानंतर आता उठलो आहे. आत्ता 11:15 वाजलेत आणि आमच्या मुली बघा हेअर ड्राईंग चालू आहे. बघा किती सुंदर दिसायला लागले. आणि ॲज यू नो आवर बॅडी, ओ माय गॉड, ओ माय हवा. अभी मैं आप लोगों को दूसरी लड़कियां दिखाती हूँ. 1 मिनट. नॉक नॉक प्लीज. अरे उघडच आहे, सॉरी सॉरी. तर अजून एक सोजवळ मुलगी झाली तशी रेडी. हाय. हां बघा. आणि कोण झोपले रे? कोणीही झोपलेलं नाही. ओके, सो आमची जी बॉस आहे ती आंघोळ करते. तुम्हाला नाही दाखवू शकत काहीही. येस, सॉरी. ही असं करू नये माणसाने. नाही असं नाही करणार आहे. आणि ही बॅडी त्या आरशाशी सॅटिस्फाईड नव्हती, त्यामुळे ती तिच्या आरशासाठी आलेली आहे. अँड देखो क्या बोलना है तुम्हें. हाय गाईज, फायनली हे मॅचिंग ए वाह, तुम्ही आणि ऋतुजा फायनली आम्ही जाणार आहे कालभैरवचं दर्शन घेणार आहे. आणि मग त्यानंतर मम्मा ये हे दर्शन म्हणजे दर्शनाला गेलेलो तरी पण दर्शन मिळालं नाही आणि पोरी आमच्या भुक्कडासारख्या खायला लागल्यात. बघा पाप. हे सगळ्यात पहिला चालू केलेलं वैष्णव मॅडम. आणि बस तो सेशन झालेला आहे. हो, आता आम्ही इकडच्या गल्लीमध्ये निघालोय. शामली हॅपी बर्थडे. थँक्यू जी. दिवसात प्रत्येक तासाला मी म्हणत जाईन तुला हॅपी बर्थडे शामली. बघा जवळची मैत्रीण नसून पण हे एफर्ट्स ॲप्रिशिएटेड आहे. जवळची आता झालं काय, केलंच काय आपलं तुपलं. हिंदी पाठशालेमध्ये पण इथं शिकवायला कोणच नाही आहे, त्यामुळे हिचं ऍडमिशन करायचं आहे म्हणून आलोय आम्ही. बरोबर आहे, खरं आम्हाला फार हिंदीची गरज आहे कारण आमचं हिंदी ऐकून इथल्यानं बेशुद्ध व्हायची वेळ आली आहे. वाव. ए पिल्लूला हिंदीत काय म्हणतात? ओ गं माझं सोनं, ओ गं माझा पाडा. ओ काय ते शिवाय नाही द्यायचं बघा. किधर आपण चांगलं बोलायचं. नको गं नको. मिर्झापूर नाही खाली म्हणजे असं थोडं शूटिंग लोकेशनवर फोटोशूट चाललेलं आहे. मी पूर्ण एस्थेटिक होऊन आली. आणि इकडे बघ, मी आहे मुन्ना भैया. यो मुन्ना भैया मैं रिटर्न. हूँ कालीन भैया और मेरी ही मीटिंग इधर ऊपर हुई. आणि मुन्ना भैयाचा रिटर्न आहे, कम बॅक. ओके. आणि सबको मार्क दे आता. अरे वा चच्चा. कोण आहे? कबूतरखाना. फोटो काढायला लावून टाइम वेस्ट करणारी पोरगी, हिला आणायचं नाही नेक्स्ट ट्रिपला जुई. येस, एकदम बरोबर. माझ्या फोनची मेमरी संपवली ह्या पोरगीनं आणि बॅटरी तर काय विचारायचं नाही. यांचे सगळ्यांचे फोटो काढल्यानंतर मी आले पिक्चर त्यावेळी ह्यांना कोणाला म्हणत नाही, मला म्हणताय मी इझी टार्गेट आहे ना, मी सॉफ्ट टार्गेट आहे ना. रूम मध्ये पण 2 वेळा आंघोळ केलंय, फोटो पण 4 वेळा काढती. आणि माझा राहिलाय काढता. चल गाइस, आता जे तुम्ही बघितलं त्याचा अर्थ सांगते मी तुम्हाला. इधर एक जादू है, हम देंगे और आप गायब हो जाएंगे, ऐसा वो सेंटेन्स है. ओके, मराठीत बोलू शकतीस बाळ. हा ठीक आहे, आमची ऑडियन्स मराठीत आहे. तर ते मी काय म्हणताय, दुकानदार आम्ही उधार देणार, तुम्ही पैसे देणार नाही, तुम्हाला आम्ही असं गायब करणार. कारण हे काय आहे, UP कळलं ना. बाय, जावा आता. जुई त्या माणसाची बोलतेली थांबेनाच झाले. काय सांगितलं जुई?
आपल्याला इथून स्ट्रेट जायचं आहे. डेड एंड आला लेफ्टला जायचं मग आहे. साड्यांविषयी काय बडबडत बसलेलीस? आणि तू साडी नेसत पण नाही. तू साडी नेसत पण नाही. माझ्या घरातले नेसतात. त्यांची फॅमिली सगळी मुंबईला आहे. आणि प्लस समोरचा माणूस काय तर बोलत असेल तर आपण काहीच नाही करायचं. बर नाही. आम्ही आत्ताच मणिकर्णिका घाट बघून आलो. आता निघालोय दशाश्वमेध घाटला गंगा आरतीसाठी. आता आम्ही चाललोय आरती बघायला दशाश्व या घाटाला. मग सभी प्रकार के कीर्ति सामान मणि पर जरा माहिती काढली का? आत्ताच आम्ही गंगा आरती केली. छान झालेली आहे. ह्या गाडीत बसायसाठी वैशू रडा लागली आहे. अरे किती जण मध्ये वैशू बसणार आहेस? त्यांनी बसवलं. ओ ही चालती कोण आहे भैया? मला काय त्या गाडीमध्ये बसवलेलं नाहीये, त्यामुळे मी मोमोसाठी हट्ट केलाय. बघूया ते तर ठेवा आपण फोटो काढूया. मोमोज खूप छान आहेत. खूपच. काय खाल्लं? मॅगी खाऊ. गाईज आता आम्ही एक प्लेट मोमोज खाल्ले होते आणि त्यामध्ये आम्ही सायाला आणि स्वातीला घेतलेलं नव्हतं, म्हणजे त्यांच्यापासून लपवलेलं. आता बघा दोघी कशा खात आहेत. ही बघा कुल्हड चाय. आपल्याला चहा टाकायची नाही आहे त्यात. चाटून पुसून भुक्कड गर्ल्स. ह्या काय डिस्कस करायला लागलं? आम्ही फोटोबद्दल डिस्कस करायला लागलो जो आम्ही काढला होता. उलटा आहे बाय द वे हा. काशी विश्वनाथ कॉरिडोर वाराणसीचा हा फोटो आहे. ओके चलो, तर सगळं सांगते तुम्हाला नंतर. बाय. आता खायला जाणार आहे, भूक लागली. आणि ही बारकी आता हरवलेली, हिला शोधण्यात आमचा 1 तास गेलाय. जीप माझी थंडीमुळं बोबडी वळली आहे गाई. आजच पगार झालाय तर त्याची उधळपट्टी चांगल्या रीतीने होत आहे. आणि त्याची सुरुवात केली आहे. ती छोटी कुठे गेली? छोटी परत हरवलेली आहे गाईज. त्या बारकीनं सगळ्यांना खरेदीला भाग पाडले. मी घेणार आहे. मी पण घेणार आहे. मला वाटलं ही बारकीच आहे. गोर से देखिए इस चेहरे को. स्वतः काहीही घेतली नाही. मला घ्यायचं म्हणून त्या कानातल्याकडे गेली आणि सगळ्यांना बोलून गेली. स्वतः काय घेतली नाही, सगळ्यांना लुटून टाकले. सगळ्यांची सॅलरी संपवली. असं काही केलेलं नाही मी. मला आवडणार. मॉडर्न डे शकुनी मामी.
मला जुत्ती घ्यायची आहे असं म्हणून या पोरींना जुत्ती घ्यायला भाग पाडले. मी काही तू केलेलं नाही. संगतीचा परिणाम, संगतीचा परिणाम. मी म्हणलं माझ्या बापाची जुती मिळत नाही, मला जुती आवडते हे मी सांगितलं. आम्ही दोघी काय पोरगीचं समाधान होत नाही. किती वेळा हिचा मेन मोठंच आहे की तुमचा सगळ्यांची सॅलरी संपली. नो नो नो, मी एकदाही यांना कुणाला काय म्हणलं काय वाटतं ते सांगायला लागलं. ही चप्पूस लावायला लागल्या. नो नो नो, अजिबात काय सांगायला नाही फालतू मला. हे सगळं हिच्या हातातले तिला जुत्तीचं काय सांगितले माहिती काय, मला जुत्ती असल्या आवडतात. सगळ्या पोरी गेल्या तिथे जुत्ती घ्यायला. पण कुणी घेतली नाही. तुझ्या ह्याच्यात घेतात पोरी. मी फूसच अशी लावतोय. खूप लावलीच होती हे. रिअल लाईफ बॅडी शकुनी. बॅडी बॅडी. कितीला उगाच विचारायला मी सांगायला लागल्या उद्या घेऊया मला घ्यायचं आहे. खरं नाही, आजच घ्यायचं आहे ना. टाइम ऍक्टिंग बघा. भैयाने घंटावलंय. खरं बघतो. ऍक्टिंग के 50 रुपये कट. ओव्हर ऍक्टिंग के 50 रुपये कट. तर आम्ही 40 रुपयाला एक आनंद घेतले, पण आम्ही मला आवडलेलं आहे त्यामुळं गाईस. रडू नको. अगं ओ लाईट पडा की हो. लाईट पडली चालतो आम्ही. कसला माणूस आहे तिथले हॉर्न काढून घ्यायला पाहिजेत ते नव्हे. अतिशय वन लोक आहेत. कारण सारखं विनाकारण हॉल आय नो ही बोलते हे. खरं मी काहीच नाही, माझ्यासमोर ही खूप जास्त वाजवत. बाय ना. तर आम्ही निघालोय आता काशी चाट भंडारला. टमाटर चाट खाणे, अंबानीवाला स्पेशल चाट. स्पेशल चाट खायला निघालोय. फिंगर्स क्रॉस पलटो सारखं नसेल अनंत अंबानीच्या लग्नात आम्हाला इन्व्हिटेशन नव्हतं, म्हणून आम्ही आता आम्ही चाललोय चाट टेस्ट करायला. मिक्स चाट फायनली अवेटेड, मोस्ट अवेटेड टोमॅटो चाट. हे मिक्स पण मस्त आहे. एक मिक्स चाट. मी टू चाट खायला बनारस. एवढ्या गर्दीचा मला चाट आम्ही निवांत बसून खाणारी म्हणून सगळ्यांनी ब्लॉगिंग चालू केलंय. अशा तऱ्हेने आम्ही रिक्षा बघत आहोत आणि 2 जेंजी गेल्या निगोशिएशन करायला. मी शोधेन जेंजी कसं निगोशिएशन. खतरनाक जेंजीज आहेत आमचे. काय काय येते वैशू चालवायला? प्लेन पण येते मला चालवायला. ट्रेन का नाही चालवली? माणूस मला सापडला नाही. गाडीमध्ये ट्रॅफिक आम्ही 30ला गेलो असतो. रिक्षा चालवायला. मी रिक्षा चालवायला बघा. सुबह अगर हम 20 में आए हैं तो अब हम कैसे 50 से निकलेंगे भाई? मुझे आप बता के जाते कि वो 40 में जा रहा है, आप जाएंगे 40 में? बढ़ना बघा. आप भी तो अरे ओए भैया धीरे से चलाओ. भैया फारशी लाव मला. छोटी बच्ची आहे भैया काढत होते बारकीचं राहिलेला. इकडे दाखव की भैया हम ये लैंग्वेज कहाँ का है? मुंबई? हा महाराष्ट्र से. लग रहा है. आम्ही ब्लॉग फेमस होणार आहे.
भैयाला सांग सबस्क्राईब करायला. भैया हमारा चैनल सब्सक्राइब कीजिए. कौन सा चैनल? आपल्याला 5 लाख फॉलोअर्स है. 5 लाख फॉलोअर्स है भैया. क्या बात कर रही है? फिर मुझे तो सेल्फी लेना पड़ेगा, ऑटोग्राफ भी चाहिए फिर. गाइस बनारस की गलियां फेमस आहेत पण ही काय म्हणते माहिती काय हमारे में बोल ही बोलते हो. हमारा होटल बनारस के बोळा थे. बनारसी गाणी लावली. बनारसी गाणी ऐकायला. वैतागले ते तुझं ऐकून. सारी बातें बोलली की अरे मुझे लैंग्वेज नहीं समझ में आ रहा ना. मला वाटतं शिवादाला का काय नाही लँग्वेज समज नाही आला. आप लोग हिंदी में बात करिए ना, वो तो मुझे लग रहा है बात से. हाँ हमारी हिंदी इतनी बुरी है ना, आप सुन के बोलो कि मराठी में बोलना. मराठी मत बोलिए, बाकी मुंबई के भाषा में बोलिए, वो हाल है. मुंबई की भाषा कौन सी है? ये तेरे को मेरे को ये वाला. हाँ. तो ये भी हिंदी में ही हुई ना. भैया आपके वाले गाने लगाइए ना. हमारे गाने की गाने. अगं बाई भोजपुरी लगायला वाले गाणी दिला. हाँ यहाँ के गाने लगे. यहाँ के गाने लगाइए. भैया तो माइक मत कीजिए. आवाज कमी कर. चल शादी. ए मराठी गाणं लावलं भैयांनी. वही तो मुझे नहीं सुनना है ना. अब बदलो ना फिर. कौन सा लगाऊं? आपके यहाँ का यहाँ का. यहाँ पे अच्छी लस्सी किधर मिलती है? गाइज अशा तऱ्हेने डे 1 इन बनारस. वी आर मस्त. गोल्डन सो टायर्ड. गोल्डन फायनली डे एंड्स ऑन अ गुड नोट. अजून एंड व्हायचं आहे खरं तर. आता आम्ही रूमवर चाललोय शामलीचा बर्थडे सेलिब्रेट करायला. केक बघा केक. बघा आतमध्ये आता गेलो साहेब. प्रयत्नांनी हा केक घेऊन आलेला आहे फायनली, कारण बनारसमध्ये केकचे शॉप नाही आहेत. आम्ही फक्त जस्ट फ्रेंड साठी घेऊन आलोय. आम्ही जस्ट फ्रेंड साठी केक प्लीज. हा तुझी फ्रेंड तुझी जस्ट फ्रेंड. तिनं आणली ना जस्ट फ्रेंड साठी तिनं आणली माझ्या ना. जस्ट फ्रेंडसाठी मी केक घेऊन आले आहे त्यांच्याकडून सगळ्यांकडून. ए ते कुत्र बोलवाले. चला जातो. भारी यार केक मस्त. आय लव्ह इट. गाईज बर्थडे संपायला फक्त 4-5 मिनिटं राहिलेत आणि आम्ही आता शामलीचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. केक बघा जुईनं खूप मेहनत करून खूपच मेहनत करून हा मेल्ट झालेला केक आणलेला आहे. आणि बघा पोरगी एवढी दमल्या की तिला. खूप छान आहे. माझ्या जस्ट फ्रेंडनं खूप छान केक आणलेला आहे. ब्लॉग चालू आहे नाहीतर बोलले असते मी एक वर्ड खास तुझ्यासाठी. त्यातच टाक. त्यातच खायला पाहिजे. काय कर तेच करा. त्याच्यामध्ये 2 चमचे आहेत. मग ते काय काढून खातेस काय? हा मला वाटलं ते पोहे याच्यावर टाकून अगदी एवढी पण माझी बुद्धिभ्रष्ट नाही झालेली ग. पण ते खाली असणार ना पोहे काही तर. तुला माहिती तुझी बॅग ते खाली नाही. तुला वाटते का मी बसेल पडली का? रात्रभर झोपला. बॉक्स कुठे आहे? बारकी चेरीचं बीट केक टाकायचं आहे. संपत. मला हे करायची सवय ना जरा हालायची सवय. मी हालायला गेलो आणि मग तिकडनं आवाज आला. मी आजमध्ये मोबाईल रील बघाल. आमच्या रूमवर जाताना मला खाली टाकले काही कारणास्तव.